चला तर मित्रांनो, 12वीच्या निकालाचा दिवस होता। एका मुलाने मार्कशीट हातात घेतली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। फक्त हिंदी विषयात पास, बाकी सर्व विषयात नापास। लोकांनी त्याची खिल्ली उडवली। कोणी म्हणाले याचं आयुष्य काही होणार नाही, पण त्याच दिवशी त्याने एक घटना पाहिली। एक प्रामाणिक अधिकारी परीक्षेतील कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करत होता। त्या अधिकाऱ्याचा रुबाब आणि त्याची प्रामाणिकता आणि लोकांचा त्याच्यावरील आदर पाहून त्या मुलाने स्वतःशी एकच वाक्य म्हटलं, एक दिवस मीही असा अधिकारी बनेन। हे स्वप्न घेऊन तो दिल्लीला गेला। पैसे नव्हते। अनेक रात्री त्याने रस्त्यावर भटक्या कुत्र्यांसोबत झोपून काढल्या। दिवसा लायब्ररीत पिऊन म्हणून काम केलं, कधी टेम्पो चालवला आणि रात्री दिवस रात्र अभ्यास केला। UPSCची परीक्षा दिली। एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळा अपयश आलं, पण प्रत्येक वेळी तो पुन्हा उभा राहिला आणि अखेर ज्याला 12वीत सर्वांनी नापास म्हटलं होतं, तोच मुलगा भारतातील सर्वात कठीण परीक्षा पास करून IPS अधिकारी बनला। मुलाचं नाव आहे मनोज कुमार शर्मा। त्यांची ही खरी कहाणी आज लाखो लोकांना प्रेरणा देते आणि त्यावरच 12वी फेल ही गाजलेली कथा बनली आहे। म्हणून लक्षात ठेवा, निकाल तुमची ओळख ठरवत नाही, हार मानणं ठरवतं।